नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील भारतीय डाकघर अज्ञात चोरट्यांनी फोडले। शासकीय कार्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर। धुळे जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत वादपूर्व व प्रलंबित अशा 4,327 प्रकरणांचा करण्यात आला निपटारा। सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास शहर पोलिसांनी केले जेरबंद। आणि गोवंशाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांवर करण्यात आला प्राणघातक हल्ला। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील भारतीय डाकघर अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे। यामुळे शासकीय संवेदनशील आणि महत्त्वाच्या कार्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे। धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळील जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीत भारतीय डाकघर चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तिजोरी फोडूनही त्यात काही न मिळाल्याने चोरट्यांना खाली हात परतावे लागले। यामुळे शासकीय संवेदनशील आणि महत्त्वाच्या कार्यालयांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे। यात विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती, तसेच CCTV यंत्रणा देखील कार्यान्वित नव्हती। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील जिजामाता शाळेजवळ जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत आहे। या इमारतीत ट्रेझरी, भारतीय डाकघर, भूमापन कार्यालय, अप्पर तहसीलदार तसेच राज्य उत्पादन शुल्कचे कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालय आहे। भारतीय डाकघरमध्ये दररोज सुमारे 15 लाखांचा व्यवहार होत असतो। कार्यालय बंद करताना व्यवहाराची सर्व रोकड मुख्य डाकघर येथे हिशोब करून जमा केली जाते। चोरट्यांनी रेकी करून या ठिकाणी 15 लाखांचा व्यवहार होत असल्याचे डाकघराला लक्ष्य केले। रात्री चोरट्यांनी डाकघराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। डाकघरातील भक्कम अशी तिजोरी फोडली, परंतु तिजोरीत रोकड नसल्याने हात हलवत चोरट्यांना परतावे लागले। हाती काहीच न लागल्याने नैराश्यातून चोरट्यांनी या कार्यालयातील कागद अस्ताव्यस्त फेकले। विशेष म्हणजे या डाकघरलगतच ट्रेझरी कार्यालय आहे। जर चोरट्यांनी ट्रेझरीला लक्ष्य केले असते तर लाखोंची रोकड चोरट्यांच्या हाती लागली असती। या कार्यालयांची सुरक्षा यंत्रणाच वाऱ्यावर आहे। साधे CCTV देखील लावण्यात आलेले नाही। शनिवारी सकाळी कार्यालयीन कामकाजासाठी पोस्ट ऑफिसच्या सुप्रिया वर्षीकर, डाक सहाय्यक दीपक देशमुख हे आले असता त्यांना डाकघरात चोरट्यांनी घुसखोरी केल्याचे लक्षात आले। त्यांनी या घटनेची माहिती टपाल कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक विकास कुमार गुप्ता यांना दिली। ते घटनास्थळी आले। घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली। पोलीस निरीक्षक दीपक पाटील, ठसेतज्ञ API विनोद थोरात, PSI धनंजय मोरे, रवींद्र राठोड, धम्मपाल वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे योग्य जगताप हे घटनास्थळी दाखल झाले। याबाबत गुन्हा नोंद झाला आहे। 9:45 वाजता इथे आली। शिपाई पण सोबत होता, अभय जोशी म्हणून। आम्ही बघितलं, लॉक पूर्णतः उघडलेलं होतं। आमचे वरिष्ठ अधिकारी ASP गुप्ता साहेब यांना आम्ही कळवलं, ते आले। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला रिसर्च जे आहे ते सगळं सुरू झाली प्रोसेस। अजूनपर्यंत यात काय गेलं आहे आणि काय नाही हे आम्हाला माहिती नाही। पण तिथे कॅश वगैरे काहीच नसते। सगळी जी काही कॅश आहे ती हेड ऑफिसला जमा होऊन जाते। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्यात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण 4,327 प्रकरणांचा निपटारा झाला असून 7,70,34,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आली आहे। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात शनिवार दिनांक 10/5/2025 रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा न्यायालयात सकाळी न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या हस्ते लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले। लोक अदालतीत मोटार अपघात, कौटुंबिक वाद, धनादेश अनादर, वीज चोरी, घरपट्टी, पाणीपट्टी प्रकरणे तसेच ग्रामपंचायत वीज थकबाकी, बँक व फायनान्स कंपनी थकबाकी आदी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती। लोक अदालतीसाठी जिल्ह्यात एकूण 13 कक्ष स्थापन करण्यात आले होते। त्यातील 9 धुळे मुख्यालयात आणि 4 तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। या लोक अदालतीत न्यायालयातील प्रलंबित 4,385 प्रकरणे, ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्याचप्रमाणे वादपूर्व 55,374 प्रकरणे, ज्यामध्ये ग्रामपंचायत वीज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती।
सदर प्रकरणांपैकी 165 प्रलंबित प्रकरणे व 4162 दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण 4327 समोपचाराने निकाली निघाली. सदर लोक अदालतीमध्ये 7,70,34,000 रुपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली. या धुळे जिल्हा राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये असलेल्या कौटुंबिक वादामुळे पती पत्नी 8 वर्षापासून वेगळे राहत होते. दाम्पत्यास 21 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाची मुलगी आहे. दिनांक 10/5/2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये योग्य समुपदेशनद्वारे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटवण्यात आले. मोटर अपघाताच्या एका प्रकरणामध्ये मयताच्या वारसांना एकूण 40 लाख रुपये नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली. या प्रसंगी न्यायाधीश माधुरी आनंद, जिल्हा न्यायाधीश वर्ग 3 YG देशमुख, न्यायमूर्ती DN आहेर, न्यायाधीश RS अडकिने, न्यायमूर्ती SS सय्यद, न्यायमूर्ती SS कादरी, न्यायमूर्ती माधुरी चौधरी आदी उपस्थित होते. आज दिनांक 10 मे 2025 वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय लोक अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेश अनादर झालेली 138ची प्रकरणे, वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद, हे असे सर्व वादपूर्व प्रकरणे, पाणीपट्टीची अशा आजच्या लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आजच्या लोक अदालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये 13 कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. त्यातील 9 धुळे मुख्यालयात आणि 4 जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आजच्या लोक अदालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असं आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा. लोकन्यायालयामध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करावी. धुळे शहरातील चक्करवर्डी परिसरात असलेल्या सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास शहर पोलिसांनी जेरबंद करीत त्याच्याकडून 2.5 लाखांचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धुळे शहरातील चक्करवर्डी परिसरात असलेल्या सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास धुळे शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना दिनांक 8 रोजी गुप्त माहिती मिळाली होती की शहरातील चक्करवर्डी परिसरातील सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती मानवी मेंदूवर परिणाम करणारा अंमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार निरीक्षक पाटील यांनी त्यांचे अधीनस्थ अधिकारी व शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने दिनांक 8 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचून अवैध गांजा विक्रीसाठी आलेला गणेश सुरेशसिंग परदेशी, रांद्याल बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला, जिल्हा नाशिक यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी हवालदार रविकिरण राठोड यांनी धुळे शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश परदेशी याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी गणेशला त्याने गांजा कुठून आणला आहे याबाबत विचारणा केली असता त्याने त्यांच्या ताब्यातील गांजा सुनील पावरा राहणार पिरपाणी तालुका शिरपूर याच्याकडून खरेदी केला आहे. तसेच विष्णू बडोदे पंडोरे राहणार तारगल्ली येवला जिल्हा नाशिक यास देण्यासाठी तो जात होता अशी कबुली दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील करीत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे शहर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, कुंदन पटाईत, राहुल सोनवणे, गौरव देवरे, महेश बोरे, राकेश मोरे, धम्मपाल वाघ, तुषार पारदी, प्रशांत नाथजोगी, योगेश ठाकूर, अमित रणमळे, अमोल पगारे आदींनी केली. काल दिनांक 8/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हास मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापळा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 2,50,000 रुपये किमतीचा 10 किलो गांजा हा मिळून आला. सदरची कारवाई ही
माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा API वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत. गोवंशांची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा पाठलाग करताना शिरपूर शहरातील रोहिदास चौकात गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमी 4 गोरक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांवर 8 मे 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील रोहिदास चौकात हल्ला करण्यात आल्याने यात 4 गोरक्षक जखमी झाले आहेत. या प्रकरणी 5 जणांसह इतर अज्ञात 4-5 जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील शिंगावेकडून शहराकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या MH18 AZ 1517 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून 8 मे 2025 रोजी रात्री गोरक्षकांनी पिकअपचा पाठलाग केला. सदर पिकअप हे शहरातील मराठा गल्ली, मोहम्मदिया चौक, बडा मस्जिद रस्त्याने भरधाव वेगाने जात असताना संत रोहिदास चौकाजवळ एका वाहनाला धडकल्याने थांबले व पिकअपमध्ये काय आहे याचा तपास करण्यासाठी गोरक्षक जात असताना संशयित पिकअप चालक बल्लू मस्जिद तेली, मालक आवेश महमूद शेख, आरिफ शाकीर बेग व मुजफ्फर कुरेशी यांच्यासह 4-5 जणांनी हातात लाट्या-काट्या घेऊन गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश शिंपी, अजय कोळी, समाधान पाटील आणि किरण पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जयेश दीपक पाटील राहणार मराठा गल्ली याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे करीत आहेत. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील भारतीय डाकघर अज्ञात चोरट्यांनी फोडले. शासकीय कार्यालयांची सुरक्षा वाऱ्यावर. धुळे जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत वादपूर्व व प्रलंबित अशा 4,327 प्रकरणांचा करण्यात आला निपटारा. सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास शहर पोलिसांनी केले जेरबंद. आणि गोवंशाची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांवर करण्यात आला प्राणघातक हल्ला. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.